संघाला तृतीय पारितोषिक सांगी संघाची जी स्पर्धा होणार आहे त्यामध्ये 15,000 व भव्य चषक, चतुर्थ पारितोषिक 15,000 व भव्य चषक असणार आहे. अनेक आकर्षणं त्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. यावेळेस टप्प्याचा बॉल पुल केला इनफिल्डच्या वरून. टायमिंग प्रॉपर नाहीये परंतु पॉवर प्लेचा फायदा इथे उचलला जातोय. नो मॅन्स लँड मध्ये जाऊन चेंडू पडला होता. चेंडू फील्ड होईपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती फलंदाज कमलेश कडे. नितीन आणि कमलेश ही सलामीची जोडी आपण बघतोय. जयेशनं गोलंदाजीला सुरुवात केली आहे जांभूळपाडा संघाकडून. तर सांगी संघाच्या स्पर्धेमध्ये ज्या संघाला सहभागी व्हायचा आहे त्यांनी विकी मोगरे, सखाराम पाटील आणि आई एकविरा स्पोर्ट्स सांगे या टीम्सकडे संपर्क साधायचा आहे. सुरेख फटका, तेवढाच दर्जेदार एफर्ट तिथे पाहायला मिळतोय. डीप कव्हर पॉइंटच्या दिशेनं सीमा रेषेलगत अफलातून एफर्ट होता आणि त्यामुळेच आपण बघतोय की चौकार चाहू दिलेला नाहीये. 100% कमिटमेंट. दोन धावांचं संरक्षण तिथे करण्यात आलंय. ओमकारचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 5 या आकड्यावर. जबरदस्त ड्राईव्ह लगावली त्या ठिकाणी ओमकारने आणि मले संघासाठी महत्वपूर्ण 2 धावा त्या ठिकाणी वाचवल्या. हो, सरळ बॅटने लॉप केला जातो. या मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र संधी निर्माण झालेली आहे धावचित करण्याची आणि फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होईल. पहिला धक्का आई गावदेवी वालसीन संघाला लागत असताना पास झाला त्यावेळी मात्र क्रॉसिंग करण्यात आलेली आहे की नाही आणि तेच चित्र आता मात्र आपण रिप्ले मध्ये पाहणार आहोत. आतापर्यंत धावसंख्या आपण जर पाहिली तर 1 गडी बाद 5 धावा, परंतु एक्झॅक्टली फलंदाज नितीन बाद झाला आहे की कमलेश, नक्कीच हे दृश्य आम्ही या ठिकाणी पाहतोय. प्री क्वार्टर फायनलची मॅच इथे मात्र तुम्ही पाहता मित्रांनो, ज्यांनी नक्कीच आताच यूट्यूब जी वेबसाईट आहे ती ओपन केली असेल आणि नक्कीच आमच्या संयोजक जे क्रीडारसिक जोडलेले आहेत त्यांच्या माहितीसाठी जांभूळपाडा विरुद्ध एलकुंदे या वालसिंद अशी ही मॅच तुम्ही पाहता. आणि आजच्या अंतिम सामन्यामध्ये अर्थात क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये संजय स्पोर्ट्स आवाज संघाने आपला स्थान मात्र या ठिकाणी चित केलेला आहे. जो नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज होता तोच मात्र या ठिकाणी बाद असणार आहे. यस, तर आता मात्र नितीन इथे मात्र या ठिकाणी बाद होतोय. नक्कीच एक योग्य निर्णय आपण या ठिकाणी म्हणू शकतो. या कारण ज्यावेळी धाव घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी मात्र नक्कीच क्रॉसिंग मात्र समाप्त पूर्ण झाली नव्हती. त्याच समले आता मात्र नितीनला माघारी जावं लागेल. न्यू बॅटर तो सागर लेफ्ट आर्म बॅटर आहे. 5व्या आकड्यावर लागणार हा पहिला धक्का वालसिंग टीमला. चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये जयेशकडनं आपण पाहतोय. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने. हो, अतिशय वेगवान चेंडू, अगदी परफॉर्म डिलिव्हरी, नाकाला सुगंध देत जात असताना मात्र हा चेंडू पाहायला आपल्याला टप्पा चूक पाहायला आपल्याला लेंथ चूक पाहायला आपल्याला गुडल्या स्पॉटवर चेंडू अतिरिक्त या ठिकाणी थोडासा बाउन्स मिळाला. सर्वच काही होतं या चेंडूमध्ये. परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून त्याची भूमिका नेहमीच जांभूळपाडा संघासाठी आपल्याला पाहायला मिळत असते. आता मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये आपण चेंडू पाहतो. सरळ बॅटने लॉप केलेला आहे. लॉंग ऑनवर क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या
षटकाच्या बाहेर चेंडू पाहायला आपल्याला, चेंडू थांबला गेला नाहीये आणि मिळतील एकूण 4 धावा. आणि 4 धावा येथे देऊन गेलाय फलंदाज कमलेशला. पहिला गडी जरूर पहिल्या षटकामध्ये गमावला गेलाय, मात्र त्यानंतर एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. पहिलं षटक समाप्त झालंय. धावसंख्या 1-9. अगदी सरळ बॅटने लॉफ केलेला होता. अतिशय देखणा क्लासिकल ड्राईव्ह तिथे मात्र आपण पाहिलं तर 9 धाव पहिल्या ओव्हरमध्ये पाहिल्या तर जयेशने खर्च केला. पाहूया अजून 3 षटकाचा पहिल्या डावामध्ये आपण खेळ पाहणार आहोत. दुसऱ्या षटकाला मात्र या ठिकाणी गोलंदाज सुरुवात करेल आकेश येईल. जांभूळपाडा संघाच्या गोलंदाजांनी सकाळच्या मॅचमध्ये अतिशय तिखट मारा केला होता आणि 4 ओव्हर्समध्ये कुठलाही त्यांनी अवांतर चेंडू हाताळला नव्हता, हे विशेष. या मॅचमध्ये देखील आपण बघतो की सुरुवात चांगली केली आहे गोलंदाजीमध्ये, पण शेवटच्या बॉलवर पहिल्या षटकामध्ये चौकार आलाय. दोन्ही तुल्यबळ संघ आहेत आणि एक चांगली मॅच येथे क्रिकेट रसिकांना जरूर अपेक्षित असणार आहे. अकेशनं देखील सकाळच्या मॅचमध्ये खूप भन्नाट वेगानं गोलंदाजी केली होती. फार इम्प्रेसिव्ह कामगिरी त्याची देखील राहिली होती. पण आता चॅलेंज वाढलेलं आहे, कारण वालशिंद संघ जो आहे त्यांनी 2 सामने जिंकलेले आहेत. चांगली कामगिरी आज वालशिंद संघ आपल्याला येथे करताना दिसतोय. षटकातील पहिला बॉल सागरसाठी. हो, सुरेख बॉल ऑन द राईज. फक्त पुश करण्याचा प्रयत्न होता. थोडा काळ चेंडू हवेत होता, मात्र फिल्डर थोडासा दूर राहिलाय. सिंगल घेत असताना बॅट्समन सागर. फक्त चेंडूला दिशा दिली त्या ठिकाणी सॉफ्ट फंडने मात्र फटका पाहायला मिळाला, कारण सागरला माहिती आहे की इथून मात्र कुठेतरी एक पार्टनरशिप करणं फार गरजेचं आहे. आणि त्यानंतर पाहिलं तर कुठेतरी कमलेश कदाचित मोठे फटके खेळण्याचा मात्र नक्कीच तो प्रयत्न करेल. म्हणजे एका बाजूने अटॅक केला जाईल आणि दुसऱ्या बाजूने मात्र या ठिकाणी सेन्सिबल क्रिकेट कदाचित आपल्याला पाहायला मिळू शकेल. तर डबल फिगरमध्ये आपण पाहतो 11वर जात असताना वेल थोडासा कमी खर्च करायचा आहे आपण. नक्कीच खेळपट्टीवर लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे, आम्ही तुमच्या भावना समजू शकतोय. हो, पुन्हा एकदा सरळ बॅटने लॉप करतोय अगदी लॉंग ऑफच्या दिशेने. 70 त्या ठिकाणी सज्ज आहेत सुमित. थोडंसं फॉर्मलिंग झालं होतं आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र नाकारलं. अन्यथा कदाचित विकेट्स नक्कीच त्या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी मिळू शकले असती. बॅट तिथे बदलली जाते. बघा किती बॅट्स मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत योगेश. साधारणतः 10-12 वर्षांपूर्वीचं क्रिकेट आपण बघितलं तर पूर्ण टीमकडे एक बॅट असायची. काही काही संघांकडे ती बॅट देखील नसायची आणि जो संघ स्पर्धा आयोजक असेल ज्या स्पर्धेचा, त्या संघाकडून बॅट घ्यायचे खेळायला. आता मात्र फार बदल झालेला आहे. हे आधुनिक क्रिकेट आहे. भरपूर ग्लॅमर आलेला आहे क्रिकेटला. चेंडूला आपटी दिली गेली आहे. खूप चांगला बॉल. चांगला वेग आहे आणि जर तुमच्याकडे चांगला वेग असेल तर निश्चितच तुम्ही बाउन्सर चेंडू देखील हाताळू शकता. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा जरूर पंचांनी केलाय. बाउन्सरचा खूप चांगला वापर करण्यात आलाय. नक्कीच अतिशय योग्य बाउन्स होता आणि त्याचमुळे मात्र 1 फॉर दी ओव्हर. तर या ठिकाणी पंचांकडे इशारा सुद्धा देण्यात आला. त्या ठिकाणी हाफ चेंडू मात्र फुलटॉस होता, ऑन साईडला ड्राईव्ह केलेला आहे. थोडीशी खमलिंग तिथे मात्र पाहायला मिळेल बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे. 2 धाबा इथे मात्र पूर्ण केल्या. धावसंख्या 2ने पुढे जाताना आपण पाहतोय एक गडी बाद 13 धावा. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय आकेश कडनं, कारण आतापर्यंत कुठल्याही फलंदाजाला मोठा फटका खेळण्याची संधी तो मात्र निर्माण करून देत नाहीये. कारण पहिल्या 2 चेंडूवर सिंगल धाव आल्यानंतर त्यानंतर एक डॉट चेंडू पाहायला मिळाला आणि ही दुहेरी धाव. आणि आपण बघतो की विविध टप्प्यांवर त्यांनी चेंडू टाकलेत. कधी गुड लेंथवर चेंडू ठेवलाय, कधी फुलर लेंथचे चेंडू टाकलेत, तर एक बाउन्सरचा देखील त्याने वापर केलाय. चांगली विविधता चेंडूच्या लेंथमध्ये पाहायला मिळते. राऊंड द विकेट हा फुल टॉस बॉल यावेळेस ड्राईव्ह केलाय. मिड ऑफचा फिल्डर बॉलवर येतोय. डायरेक्ट हिटची आवश्यकता होती. निशाणा चुकतोय आणि बचावला जातोय त्या ठिकाणी फलंदाज. एक धाव कंप्लीट. धावसंख्या 14 या आकड्यावर जाऊन पोहोचले. धावांसाठी खऱ्या अर्थानं संघर्ष सध्या मैदानामध्ये करावा लागतोय वालशिंद संघाच्या फलंदाजांना. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत 5 बॉल्समध्ये फक्त 5 धावा गोलंदाज आकेशनं खर्च केल्यात आणि पुन्हा एकदा इकॉनॉमिकल गोलंदाजी आकेशची आपल्याला पाहायला मिळते. षटकातील शेवटचा बॉल सामना करेल कमलेश.
यावेळेस मात्र चांगला फटका स्विंग केलाय, परंतु तिकडे फिल्डर उपस्थित. जबरदस्त कॅच डीप मिड विकेटला, बाउंड्री लाईनला क्लिअर करू शकला नाहीये फलंदाज कमलेश. दुसरा धक्का लागतोय कमलेशच्या रूपात आई गावदेवी वालशिन संघाला. खेळ इथे मात्र समाप्त होत असताना पहिल्या ओव्हरमध्ये पाहिले तर फक्त धावा आल्या होत्या 9 आणि या ओव्हरमध्ये पाहिलं तर त्यापेक्षा अधिक चांगली इकॉनॉमिक गोलंदाजी पाहायला मिळाली ती म्हणजे आकेशकडनं 5 धावा त्याने फक्त खर्च केल्या, एक गडी बाद केला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर चौथा धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या प्रकारे फटका एक्झिक्यूट करण्यात आला होता असं वाटलं होतं की हा बॉल गॅपमधून निघून जाईल, मात्र फिल्डर अतिशय दक्ष पाहायला मिळाला सीमारेषेलगत आणि अखेर कमलेशला मैदान सोडावं लागलंय. प्रतिषटक 7च्या सरासरीनं सध्या धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत वालशिन संघाकडून. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. धावांचा वेग जरूर इथे वाढवावा लागणार आहे, कारण प्रतिस्पर्धी संघाकडे खूप चांगले फलंदाज आहेत आणि विशेष बाब म्हणजे इन्फॉर्म असलेला हा संघ आहे किरण स्पोर्ट जांभूळपाडा. सांगे संघाची स्पर्धा त्यांनी जिंकलेली आहे. त्यानंतर आपण पाहायला गेलो त्या अगोदरच्या स्पर्धामध्ये उपविजेता देखील ठरताना या संघाला आपण पाहिलेलं आहे. सातत्य खऱ्या अर्थानं या सत्रामध्ये जांभूळपाडा संघाकडून पाहायला मिळत आहे. कालचा दिवस देखील जांभूळपाडा गावाच्या नावावर राहिला आहे. श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघ सुरेश पारदी अँड कंपनीनं खूप चांगला खेळ सादर केला आणि आज किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघाला आपण ॲक्शनमध्ये पाहतोय. सुपर डिलिव्हरी, त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय. स्वतःला अक्षरशः यॉर्क करून घेतलं त्या ठिकाणी फलंदाज सागरनं. आणखी एका विकेटचं पतन. अगदी फुल्लर लेन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली आणि स्वतःला यॉर्क तिथे मात्र या ठिकाणी करून घेतलं फलंदाज सागरने आणि सरळ जाऊन चेंडू एष्ट्यांवर मात्र या ठिकाणी आदळतोय. सागरने पाहिलं तर सुरुवातीला सिंगल डबलवर जास्तीत जास्त भर टाकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु फक्त 4 धावांचा तो आपल्या संघाला योगदान देऊ शकला आणि त्याचमुळे आता मात्र नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावर खेळण्यासाठी येतोय उमेश. पहिल्याच चेंडूवर विकेटचं पतन. सुमित लिये प्रत्येक मॅचमध्ये मात्र एक जबरदस्त गोलंदाजी हाताळत आहे आणि त्याचमुळे मात्र आपण पाहतो की प्रतिस्पर्धी संघाला कमीत कमी धावसंख्येपर्यंत आतापर्यंत जांभूळपाडा संघ थांबवण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे. हो, इथे मात्र अजून एक चांगला चेंडू पाहतोय. खेळायचं होतं ऑफ साईडला, परंतु चेंडू झालेला आहे ऑन साईडला. शॉर्ट स्क्वेअर लेगकडे मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला. फिल्डिंग तिथे चांगली पाहायला मिळाली आणि 21 धाव इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल, ती म्हणजे 15 या धावसंख्येवर. दोन्ही नवीन फलंदाज सध्या खेळपट्टीवर आहेत आणि आता कुठेतरी नव्यानं डावाची सुरुवात करावी लागणार आहे. आवेशनं सकाळी खूप चांगली दमदार बॅटिंग केली होती संघ अडचणीत असताना. हा बॉल वेगवान आहे, परंतु दिशा भरकटली गेली आहे आणि त्यामुळे वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. धावसंख्या थोडीशी भर पडते. धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली. आतापर्यंत 3 फलंदाज बाद झालेले आहेत. सुरुवातीपासूनच सामन्यावर चांगली पकड बनवण्याचा प्रयत्न येथे दिसतोय आपल्याला किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघाचा. सुमितचा हा बॉल यावेळेस स्लॉक स्वीप करायचा होता. चेंडूच्या लाईन मध्ये बॅट नेण्याचा जास्त प्रयत्न नाही, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि त्यामुळेच चेंडू बॅटवर येत नाहीये. आणखी एक चांगलं षटक जांभूळपाडा संघाकडून पाहायला मिळत आहे. पहिल्या षटकामध्ये जयेशला आपण बघितलं, त्यानंतर आकेशची प्रभावी गोलंदाजी आणि आता सुमित देखील इम्प्रेस करतोय. पहिल्या मॅचमध्ये देखील सामनावीराचा पुरस्कार घेतला होता सुमितनं. यावेळेस अगदी हाफ वॉलीमध्ये घेऊन ड्राईव्ह केला चेंडू. थोडा काळ चेंडू हवेत होता. लॉंग ऑफला मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. फटका खूप सुंदर होता, परंतु जास्त धावा मिळाल्या नाहीत, फक्त 1 धाव. फटका तर खूपच छान पाहिला आपण, परंतु लॉंग ऑफला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण जयेशकडनं. चांगली फेकी सुद्धा पाहायला मिळाली आणि आता मात्र कुठेतरी
मोठ्या फटक्यांपासून मात्र हा संघ वंचित आहे. कौतुबी वालशिन हो इथे मात्र थोडंसं या ठिकाणी वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला होता आणि या उजवी इष्टीच्या भरपूर पलीकडे चेंडूचे मात्र या ठिकाणी फेकी पाहायला मिळाली आणि त्याच वेळी पंचांनी मात्र या ठिकाणी वाईट घोषित केलेला आहे. एक मात्र आपण या इनिंगमध्ये चौकार पाहिला आहे तो म्हणजे कमलेश छपाटमधून, परंतु त्यानंतर कुठल्याही फलंदाजाला सीमारेषा ओलांडता आली नाहीये. सिंगल डबल धावा आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचमुळे कुठेतरी आतापर्यंत अंडर 20च्या आतमध्ये आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे 18 धावा. तिसरा षटक समाप्तीच्या वाटेवर. 4-4 षटकांचे सामने आहेत. किमान 3 ते 4 मोठे फटके येणं गरजेचं आहे. यावेळेस त्रिफळा उद्ध्वस्त होतोय. अप्रतिम गोलंदाजी, विकेट टू विकेट गोलंदाजी केली जाते. खूप चांगलं मिश्रण चेंडूच्या वेगामध्ये देखील केलं जातंय. हा बॉल थोडा क्विक होता, क्विकर डिलिव्हरी होती आणि फुल अँड स्ट्रेट एष्ट्या उद्ध्वस्त, फलंदाज बाद. कौतुक करावं तेवढं कमी असेल सुमितचं. पहिल्या मॅचमध्ये देखील त्याने 2 गडी बाद केले होते 3 धावा देत असताना आणि या मॅचमध्ये देखील तब्बल 3 फलंदाजांना तंबूच्या आश्रयाला पाठवलंय. शेवटचा बॉल थोडा संथ गतीने टाकला होता आणि त्यामुळेच टायमिंग चुकलं होतं फलंदाजाचं. एक शक्तिशाली प्रहार करण्याचा प्रयत्न विनोदने जरूर केला, परंतु तिकडे त्याला खेळायचं होतं, तिकडे फटका गेलाच नाही आणि डीप वाईडिश मिड विकेटला एक चांगला झेल पाहायला मिळाला. अवस्था फार बिकट झाली आहे. वालशिन संघाचे फुल टॉस यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या वरून एक चांगला फटका, किमान 2 धावा येथे घेण्याचा मानस असेल आणि धाडस देखील करतायत फलंदाज. चांगलं क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळालं, परंतु 2 धावा घेण्यासाठी पुरेसा वेळ होता फलंदाजांकडे. चौथ्या षटकाला प्रारंभ झालाय. गोलंदाज आपण बघतो या शेवटच्या ओव्हरमध्ये ओमकार 2 धावांनी संघाची धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचली. किमान येथून आणखी 10 धावा तरी जोडण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे, जेणेकरून 30 हा आकडा धावफलकावर येईल आणि तेथून कुठेतरी फाईट बॅक करण्याची संधी असू शकते. पुढचा बॉल यावेळेस आणखी एक चांगला स्ट्रोक ऑन ड्राईव्ह केला जातोय. लॉंग ऑनला फिल्डर तैनात, मिसफील्ड झाली आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज, यावेळेस मात्र फलंदाज सुरक्षित पोहोचू शकला नाहीये. बॅट्समन रन आउट. धावची साठी रिव्ह्यू नाही सूर्याजी. इथे मात्र या ठिकाणी चांगला कमिटमेंट पाहिला आपण जितेशकडे. नक्कीच थोडीशी आपण जर पाहिली तर चुकी झाली होती, परंतु लगेचच त्यांनी मात्र रिकव्हरी केली आणि मात्र चांगली फेकी सुद्धा पाहायला मिळाली. आणि ओमकारचं तुम्ही कौतुक करेन, चेंडू पकडल्यानंतर मात्र योग्य त्या वेळी त्यांनी एष्ट्या सुद्धा उद्ध्वस्त गेल्या. एक धाव पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या धावेचा एक घातकी निर्णय तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचमुळे फलंदाज धावचीतच्या स्वरूपात बाद होऊन मात्र माघारी परततो. या नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतो अजय. धावसंख्या स्थिर आपण पाहतोय 21. चांगली गोलंदाजी ओमकारकडनं सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण स्लॉग ओव्हरमध्ये
प्रत्येक गोलंदाजावर नक्कीच थोडासा प्रेशर असतो, थोडासा दडपण असतो, परंतु त्या प्रेशरला झुगारून इथे मात्र गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. इथे मात्र फुलटॉस आहे, हवेत खेळलाय, पुन्हा एकदा मिड विकेटला आहेत हर्षद. तिसरा झेल त्याच्याकडनं पाय गेला आणि तिन्ही झेल त्याने मात्र चांगल्या पद्धतीने पकडले. अजून एक धक्का लागत असताना चांगली कामगिरी आपल्या टीमसाठी करत असताना आउटफील्डमध्ये हर्षद, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विलास. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता फ्रंट फुटला येत असताना, मात्र चेंडू बॅटवर येत नाहीये. बॅट्समॅनला बीट करून बॉल विकेट कीपरकडे निघून जातोय. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. आपण बघायला गेलो तर फक्त 2च बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि फक्त 21 धावा धावफलकावर 7 गडी बाद, अशी दयनीय अवस्था आई गावदेवी वालशिन संघाची. टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग या मॅचमध्ये वालशिन संघ करतोय. टॉस जिंकून जो फिल्डिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला तो अगदी योग्य पाहायला मिळतोय जांभूळपाडा टीमकडून. खोलवा टप्प्याचा चेंडू होता, मिडॉनचा फिल्डर बॉलवर येईल तोपर्यंत एक सिंगल येथे मिळेल. अप्रतिम गोलंदाजी, आणि जेवढी चांगली गोलंदाजी झाली आहे तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालेलं आहे. क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं फार गरजेचं असतं गोलंदाजांना. बऱ्याचदा आपण काही संघांना बघितलेलं आहे की गोलंदाजी प्रभावी असते परंतु क्षेत्ररक्षक चुका करतात आणि त्यामुळेच सामना हातातून निसटत असतो. परंतु जांभूळपाडा संघाचं क्षेत्ररक्षण उल्लेखनीय राहिलंय. खास करून कॅचिंग खूप छानपैकी पाहायला मिळाली. जेवढे झेल उडाली तेवढे झेल मात्र या ठिकाणी टिपण्यात आले आणि त्याचमुळे मात्र या ठिकाणी एक कमी धावसंख्येपर्यंत मात्र वालचिन संघाला या ठिकाणी थांबवण्यामध्ये यश आलं. ते म्हणजे या किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघाला. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या पहिल्या डावातील. गोलंदाज ओमकार पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. ओहो, इथे मात्र पुन्हा एकदा फुलर लाईन डिलेव्हरी. कुठल्याही प्रकारचा मात्र या ठिकाणी या चेंडू उमगला नाहीये. डॉट चेंडू आलाय आणि पहिल्या डावाचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय आता मात्र योग्य आपण म्हणू शकतो. फक्त आणि फक्त या ठिकाणी 22 धावाच वालचिन संघ जोडू शकला आणि क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघाला 23 धावांची गरज आहे. मित्रांनो, या स्पर्धेचा आज तिसरा दिवस आहे आणि उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस असणार आहे. सुपर संडे, सुपर मॅचेस तुमच्या भेटीला येणार आहेत. पहिला सामना असेल नक्षत्र स्पोर्ट चौदरपाडा विरुद्ध जय सावरीदेव सांगे. 9:15 वाजेपर्यंत या संघाने रिपोर्टिंग करायची आहे. 9 वाजता खेळायला सुरुवात होईल. दुसरा सामना असेल जय बजरंग भावाले बी विरुद्ध आई गावदेवी यवई. तिसरा सामना असेल अचानक देवा स्पोर्ट जानवल विरुद्ध ओम 11 किरवली. आज 2 संघ किरवलीचे होते, एक संघ किरवलीचा असणार आहे. त्यानंतर चौथा सामना असेल टायगर स्पोर्ट चौदरपाडा विरुद्ध जय बजरंग स्पोर्ट सावत गावातील अजून एक संघ आपल्याला उद्याच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळेल. आणि त्यानंतर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असणार आहे बाबा स्पोर्ट भावाले विरुद्ध शिवशक्ती स्पोर्ट लोणार. उद्या सुद्धा 10 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील आणि उद्या तुम्हाला मित्रांनो 2 सेमीफायनल आणि 1 मेगा फायनल कोणता संघ ही स्पर्धा जिंकेल या सर्व गोष्टींचा लेखाजोखा तुम्हाला उद्या सायंकाळच्या सत्रामध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहे. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. 23 धावांचं टार्गेट असणार आहे. तो आव्हान कशा रीतीने पूर्ण होईल तत्पुरती आपण देऊया डीजे किंग कल्पेशला एक छोटीशी संधी आणि ऐकूया एक स्वमधुर संगीत.
मैदान का जो डायमेंशन है उसका फायदा गेंदबाजों को उठाना होगा। जिस तरह से गेंदबाजी की गई थी जामुलपाड़ा की गेंदबाजों द्वारा, निश्चित रूप से उसी तरह की गेंदबाजी की आवश्यकता है। और लो स्कोरिंग मैचेस में पावर प्ले के ओवर्स हमेशा महत्वपूर्ण रहते हैं। अभी तक तो बढ़िया गेंदबाजी, 4 गेंदों में सिर्फ 3 सिंगल्स खर्च किए हैं विनोद ने। विनोद अगली गेंद लेकर दाहिने हाथ से ओवर द विकेट। हवा में गेंद और सीधे मिड ऑन के पास, कोई गलती नहीं उमेश द्वारा, अच्छा कैच। विकेट का पतन होता हुआ पहली सफलता अपनी टीम को दिलाते हुए पहले ही ओवर में गेंदबाज विनोद। इस बार मिड ऑन को क्लियर करना चाहते थे, ऑन द राइज ड्राइव लगाने की कोशिश की वहां पर महेंद्र ने। महेंद्र काफी अनुभवी खिलाड़ी है लेकिन इस मैच में कुछ खास योगदान नहीं दे पाए, एक रन बनाकर पेविलियन में लौटते हुए एलिवेशन प्राप्त नहीं कर पाए स्ट्रोक में मिड ऑन को क्लियर करने के लिए जो चाहिए था, और टाइमिंग भी उनकी पूरी तरह से गड़बड़ा गई थी। इस विकेट की यह खासियत रही है योगी, कई बार हमें लगता है कि गेंदबाज धीमी गति से डाल रहा है लेकिन थोड़ी रुक कर भी गेंद आती है कभी कभी, जिस वजह से शॉट्स को टाइम करना इतना आसान नहीं रहा है पूरे टूर्नामेंट में बल्लेबाजों के लिए। 3 पर पहला विकेट गिरा है, नए बैट्समैन आए हैं क्रीज पर आकेश, और बढ़िया गेंद से उनका स्वागत। बिल्कुल ब्लॉक होल में गेंद रखी गई थी लेकिन अच्छी तरीके से उसको डिग आउट किया ऑन साइड में। सिंगल से अपना खाता खोलते हुए आकेश, और इसके साथ ही पहले ओवर का खेल समाप्त। केवल 4 रन 1 विकेट के नुकसान पर किरण स्पोर्ट जांभूलपाडा। अप्रतिम गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला विनोदकडून पाहायला मिळाली, कारण त्याला माहिती आहे की जास्त फलंदाज आणि मोठी धावसंख्या या ठिकाणी उभारलेली नाहीये. फक्त 23 धाबांचं इथे मात्र टार्गेट जांभूलपाडा संघ मात्र या ठिकाणी पार करण्यासाठी या ठिकाणी बॅटिंग करत आहे. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये कंजूशी गोलंदाजी त्याच्याकडून पाहिली आपण. 1 विकेट्स प्राप्त केला आणि फक्त 4 धावा त्याने खर्च केल्या. आता मात्र येणारे 18 चेंडू शिल्लक असतील आणि विजयासाठी 19 धाब्यांची गरज आहे. तो देखिए शुरुआत में लेस देन रन बॉल इक्वेशन था, अब मोर देन रन बॉल है। गेंदें कम हो गई है, रन थोड़े ज़्यादा बनाने, 1 रन अब ज़्यादा बनाना है। तो ये सोच जो है उसको मद्देनज़र रखते हुए गेंदबाजी आगे करनी होगी, और किफ़ायती गेंदबाजी होती है तो और दबाव बल्लेबाजों पर बनेगा। और फिलहाल थोड़ा सा दबाव तो बना होगा क्योंकि पहले ओवर में सिर्फ 4 रन आए हैं। नेवर लेकर नितिन आगे निकलकर खेल दिया है डीप एक्स्ट्रा कवर की तरफ। फील्डर है डीप में लेकिन यहाँ पर 2 की कोशिश, दबाव में आ गए फील्डर, सटीक थ्रो देखने को नहीं मिला। एक रन बचाने की चुनौती है, इस तरह से रन जाया करेंगे फील्डर्स तो फिर मैच को जीतना बेहद मुश्किल रहेगा आई गावदेवी वालचीन के लिए। कप्तान बिल्कुल भी खुश नहीं है अपने फील्डर से। पण नक्कीच इथे मात्र सिंगल धाव मात्र या ठिकाणी वाचवावी लागेल. इथे मात्र फटका तर खूपच छान आपण पाहतोय, गॅप मध्ये चेंडू मात्र या ठिकाणी ट्रॅव्हल होतोय. वाडिश लॉंग ऑनवर मात्र खेळाडू तैनात आहे. आणि या ठिकाणी पहा पुन्हा एकदा जिथे 1 धाव होती तिथे मात्र 2 धावा फलंदाजाने पूर्ण केल्या, आणि त्यानंतर पहा अजून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला भागमभाग पाहायला मिळतोय. एकूण 3 धावा. जर तुम्ही जर अशा प्रकारे धाबा जर खर्च केल्या तर मात्र हा सामना कदाचित तुमच्यापासून दूर जाऊ शकतोय, कारण गोलंदाज चांगले चेंडू हाताळत आहेत परंतु गोलंदाजांना अजय या आउटफील्ड मध्ये साथ मिळत नाहीये. अच्छा हाँ, पिछली 2 गेंदों पर गलतियां हुई है, इस बार भी 1 ही रन मिलना चाहिए था लेकिन 2 अतिरिक्त रन खर्च किए गए। पिछली गेंद पर भी 1 अतिरिक्त रन, यानी कि 3 रन अतिरिक्त खर्च किए गए हैं। हालांकि बल्लेबाजों के खाते में रन जाएंगे, इस बार बाहरी सिरा लगा था बल्ले का, लेकिन पीछे डिक्लेयर जोन है, वहाँ पर कोई कैचिंग पोजीशन में फील्डर भी नहीं है, उसका फायदा मिला है बैट्समैन को। 1 रन मिलेगा, स्कोर 10 रनों पर पहुंचता हुआ। जीतने के लिए यहाँ से अब केवल 13 रनों की आवश्यकता है किरण स्पोर्ट जांभूलपाडा टीम को। अभी भी 15 गेंदों का खेल शेष। नक्कीच आतापर्यंत 3 चेंडू या ठिकाणी या नितीनने हाताळले आणि त्या 3 चेंडूमध्ये एकूण 6 धावा खर्च केल्या. थोडीशी नक्कीच मिसफील्ड सुद्धा आपण पाहिली. हेलिकॉप्टरचा अंदाज पाहायला मिळाला परंतु या ठिकाणी चेंडूची लेंथ अतिशय जबरदस्त आपण पाहिली. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाऊन या ठिकाणी धडकतोय. सिंगल धाव, आणि इथून आता मात्र समीकरण असं आहे अजय,
तर आपण कासव छाप गतीने सुद्धा मात्र त्या ठिकाणी धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा मात्र त्या आव्हानापर्यंत पोहोचू शकतो या जी आपकी बात से तो मैं सहमत हूँ, लेकिन मेरे ख्याल से बल्लेबाजों की सोच यही है कि अंतिम ओवर तक मैच ना लेकर जाए, क्योंकि कई बार हमने देखा है कि अंतिम ओवर में 4-5 रन्स भी बनाने बहुत भारी पड़ जाते हैं। आगे निकलकर खेलने का प्रयास, बहुत दूर रह गए थे गेंद से। विकेट कीपर से फंबल हुआ, लेकिन आखिरकार उन्होंने फायदा उठाया मौके का और बैट्समैन रन आउट। विकेट कीपर के हाथ से रन लेने का प्रयास। आणि मात्र इष्ठ्या त्या ठिकाणी उद्ध्वस्त केल्या बाद होणारा फलंदाज आकेश ज्याने आपल्या संघासाठी 7 धावांचं योगदान दिलं सिंगल डबलच्या साह्याने त्या धावा पाहायला मिळाल्या आणि आता मात्र महत्वपूर्ण जोडी किरण स्पोर्ट जांभूलपाडा संघाची जितेश आणि आता मात्र नवीन फलंदाज येईल जयेश अजय तुला सुद्धा एक सामना आठवत असेल ज्यावेळी भावळी संघाने स्पर्धा आयोजित केली होती टेनिक्स चेंडू होता टेनिक्स त्यावेळी आणि काय जबरदस्त बॅटिंग या जोडीने केली होती या षटकारांचा अगदी पाऊस पाडला होता परंतु इथे षटकारांची आवश्यकता नाहीये तुम्ही सिंगल डबल धावा सुद्धा जोडून या ठिकाणी धाबांचा पाठलाग करू शकता परंतु अशा प्रकारचे रिस्क जर तुम्ही उचलले तर मात्र तुमच्या संघाला महागड्यात पडू शकतात पहिलीच धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि या ठिकाणी पहा देखिए अंपायर का निर्णय अंतिम रहेगा और डीआरएस आपको मिलने वाला नहीं है रनआउट के लिए, केवल बीमर के लिए डीआरएस का इस्तेमाल किया जा सकता है। काफ़ी ज़्यादा जोखिम उठाया गया है, पिछली गेंद पर भी बैट्समैन रनआउट हुए थे, वो भी मैं नहीं समझता हूँ कि ज़रूरत थी वहाँ पर रन लेने की, क्योंकि लेस देन रन बॉल इक्वेशन था। स्कोर 11 पर रुका हुआ है, अभी भी 12 रनों की ज़रूरत है। दूसरे ओवर का खेल यहाँ पर समाप्त होता हुआ 12 गेंदें और 12 रन। योगी मैच तो बनता हुआ नजर आ रहा है। नक्कीच आणि आपण हे पाहिलेलं आहे पहिल्या दिवसाच्या खेळामध्ये सुद्धा अजय गावदेवी बापगाव संघाने अशीच सावधगिरी बाळगली होती आणि त्यांच्या अंगलेखी आली होती ज्यावेळी लो स्कोरिंग सामने असतात त्यावेळी नक्कीच आपला जो नॅचरल केला आहे तो तुम्हाला नक्कीच प्रस्थापित करणं फार गरजेचं असतो परंतु या ठिकाणी पहा ज्या पावलाने जयेश मैदानाच्या आतमध्ये गेला होता त्याच पावलाने मात्र तो माघारी परतला नवीन फलंदाजी साहिल लेतोय जितेश अभी भी क्रीज पर डटे हुए हैं, सलामी बल्लेबाज। 3 गेंदों पर 3 सिंगल्स उन्होंने बनाए हैं और साहिल नंबर 5 पर नए बल्लेबाज के रूप में। छोटे टोटल पर अच्छा फाइट बैक। फील्डिंग में कुछ गलतियां हुई पिछले ओवर में, नहीं तो शायद और ज़्यादा दबाव किरण स्पोर्ट जांबुलपाड़ा टीम पर हो सकता था। खैर अब पीछे जो हुआ सो हुआ, आगे जो होगा जाएगा होगा वो देखा जाएगा और आगे का खेल मुझे लगता है काफ़ी रोचक होने वाला है। 12 गेंदे 12 रनों की ज़रूरत। नवीन गोलंदाज तिसऱ्या षटकाला इथे सुरुवात करेल सागर सागर एक स्विंगिंग गोलंदाज आहे दोन्ही बाजूने मात्र नक्कीच टर्न करण्याची त्याच्याकडे क्षमता आहे आणि जर ह्या ओव्हरमध्ये जर कमीत कमी धावा सागरने खर्च केला तर मात्र अजून एक मात्र आणखी या मॅच मध्ये रोमांचक वाढू शकतो या नए बल्लेबाज के पास स्ट्राइक, गेंद हवा में, विकेट कीपर गेंद के नीचे और लपक लिया है कैच। एक और विकेट यहाँ पर गवा दिया है किरण स्पोर्ट्स जांबुलपाड़ा टीम ने। लगातार विकेटें गिर रही है, अच्छी स्थिति में थी जांबुलपाड़ा टीम, लेकिन पिछली 3 गेंदों पर 3 विकेट्स उन्होंने गवा दिए हैं और कहीं ना कहीं संकट के बादल जो है वो जांबुलपाड़ा टीम के ऊपर भी अब मंडराते हुए नजर आ रहे हैं। कहानी में रोचकता, 11 गेंदे शेष, 12 रनों की जरूरत। आणि नक्कीच अजय मी म्हटलं होतं की सागर एक स्विंगिंग गोलंदाज आहे जरा नक्कीच ह्या षटकामध्ये जर कमीत कमी त्यांनी धावा खर्च केला आणि जर अशाच प्रकारे विकेट्स त्यांनी जर या ठिकाणी प्राप्त केले तर मात्र इथून सुद्धा मात्र किरण स्पोर्ट जांभूलपाडा संघ अडचणीमध्ये येऊ शकतो पहिल्याच चेंडूवर त्यांनी विकेट्स प्राप्त केली त्याचा कॉन्फिडन्स नक्कीच अजून या ठिकाणी वाढू शकेल आणि आता मात्र समीकरण आपण जर पाहिलं तर 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 चेंडूंमध्ये अजून विजयासाठी 12 धाब्यांची गरज आहे दरम्यान या ठिकाणी ज्याच्या माध्यमातून आम्हाला केबल नेटची जी सुविधा या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे
राजू पाटील आणि त्यांच्या समवेत मिस्टर रुपेशजी पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आणि शनिवारजी पाटील हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित त्याची लाभलेले आहे. सावध गपचे समाजसेवक आहेत. आपलं सुद्धा मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. स्वर्गीय संजय स्मृति चषक 2022 का एक और जबरदस्त लो स्कोरिंग मैच इस समय हमारे सामने। गेंद को स्पिन होने दिया, इस बार बैकफुट पर जाकर खेला है, स्क्वायर ऑफ द विकेट ऑफ साइड में, डीप में प्रोटेक्शन है, एक ही रन मिलेगा। अच्छा स्ट्रोक था नए बैट्समैन द्वारा, मनोज ने अपना खाता खोला है सिंगल से। देखिए बल्लेबाजों ने गलतियां की है, समझदारी का क्रिकेट यहाँ पर दिखाने की आवश्यकता थी, लेकिन जिस तरह से दो बल्लेबाज रन आउट हुए सिंगल लेने के चक्कर में, वो कहीं ना कहीं समझ से परे, और उसके बाद एक और विकेट गिरा। अब 10 गेंदों में 11 रन चाहिए। कमाल का मुकाबला, यहाँ पर जितनी भी तारीफ की जाए उतनी कम होगी गेंदबाजों की। आई गावदेवी वालशिन टीम के जबरदस्त प्रदर्शन। परंतु या ठिकाणी वालशिन संघाचं सुद्धा मी कौतुक करेन अजय, त्यांनी मात्र सामना सोडला नाहीये. नक्कीच धावसंख्या छोटी त्यांनी उभारलेली आहे, परंतु या ठिकाणी पहा जिंकण्यासाठी मात्र लढत आहेत. पहा पुन्हा एकदा मात्र एक चांगला चेंडू पाहतोय, जोरदार अपील पाहायला मिळाली आणि स्टंपिंगच्या जोरावर कॉट बिहाइंड आउट दे दिया गया है। मुझे लगता है कि वो स्टंपिंग भी आउट ही हो गए थे, लेकिन अंपायर के बता रहे हैं कि कॉट बिहाइंड आउट हुए है। एक और विकेट धराशायी, 5वें विकेट का पतन। क्या मैच हो रहा है, 9 गेंदें बची है और अभी भी 11 रनों की जरूरत। 24 गेंदों में 23 रनों का टारगेट, और बाहर से देखने पर लग रहा था कि बहुत आसान टारगेट है, लेकिन नहीं, क्रिकेट के खेल में कुछ आसान नहीं होता है। यदि विरोधी टीम सही तरह से खेले तो छोटा टोटल भी मुश्किल हो सकता है, वही यहाँ पर देखने को मिल रहा है। हिम्मत नहीं हारी है सही मायनों में हम कह सकते हैं आई गावदेवी वालशिन टीम के गेंदबाजों ने, और अब फील्डर्स का भी उनको साथ मिल रहा है, विकेट कीपर भी उनको साथ दे रहे हैं। अच्छा कैच स्टंप्स के पीछे, नए बैट्समैन हर्षद, फील्डिंग बढ़िया की है हर्षद ने, 3 कैचेस लब के अपने टीम के लिए आउटफील्ड में, और शायद उन्होंने सोचा नहीं था कि इस मैच में उनको बल्लेबाजी भी करनी होगी। टारगेट को देखते हुए 7वें नंबर पर क्रीज पर आए हैं मनोज एक पर बैटिंग करते हुए। जितेश कहीं ना कहीं उम्मीद की बहुत बड़ी किरण थी, लेकिन उन्होंने भी गलती की, कदमों का इस्तेमाल करते हुए खेलने का प्रयास किया। टप्पा पड़ने के बाद अक्सर गेंद बाहर की तरफ निकलती है दाहिने हाथ के बल्लेबाजों के लिए सागर की, और वैसी ही गेंद थी, बल्ले का बाहरी किनारा लेकर गेंद सीधे विकेट कीपर के पास चली गई। 3 रन बनाकर जितेश आउट हुए हैं। अरशद बायत के बल्लेबाज, लेफ्टी टू लेफ्टी। कश्मकश है खेल में योगी, क्रिकेट की गर्मा गर्मी और क्रिकेट की गहमा गहमी इस लो स्कोरिंग मैच में देखने को मिल रही है। 9 गेंदे 11 रन। अजूनही मात्र पाहिलं तर दोन्ही संघांचं मात्र खेळ आपण दादांचा आपल्याला या ठिकाणी बोलबाला पाहायला मिळाला. हो, इथे मात्र पुन्हा एकदा चांगली चेंडूची फेकी आणि मात्र इष्टी रक्षकाचा सुद्धा मी कौतुक करेन. आवेश आहेत त्या ठिकाणी, अतिशय जबरदस्त यष्टी रक्षकाची भूमिका ते मात्र पार पाडतात, अगदी क्लोज विकेट किपिंग त्या ठिकाणी करत असताना. आणि खरोखरच जसजसं या ठिकाणी डॉट चेंडू इथे मात्र पाहायला मिळेल, तर त्याचा फलंदाजांवर आता मात्र दडपण आपल्याला वाढताना पाहायला मिळू शकेल. प्रत्येक धाव नक्कीच विजयाकडे मात्र घेऊन जाईल, ते म्हणजे जांभूलपाडा संघाला, आणि प्रत्येक डॉट चेंडू विजयाच्या आशा पल्लवित करतील, ते म्हणजे या वालशिन संघाच्या. ओहो, पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, परंतु या ठिकाणी थोडीशी चुकी पाहायला मिळाली यष्टी रक्षकाकडून. चेंडू निघून जाईल डिक्लेअर झोनमध्ये, पंचांचा 22चा इशारा मिळेल. अवांतर धाव, आणि या अवांतर धावेने तिसरा षटकाचा खेळ होईल समाप्त. एक बॉल अजूनही शिल्लक आहे. यस, आणि ही धाव बॅटच्या स्वरूपात आहे, बॅटला स्पर्श करून चेंडू डिक्लेअर झोन मध्ये निघतोय, आणि धावसंख्या आता मात्र आपण जर पाहिली तर 13 धावा, आणि आता मात्र विजयासाठी 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 धावांची गरज. एक बड़ा स्ट्रोक यदि आता है तो निश्चित रूप से समीकरण फिर से आसान हो सकता है, लेकिन क्या वो बड़ा स्ट्रोक आखिर तक आएगा भी या नहीं, ये देखने वाली बात है, क्योंकि 6 बल्लेबाज आउट हो चुके हैं, 5 बल्लेबाज आउट हो चुके हैं, 6 और 7वें नंबर पर जो बल्लेबाज आए हैं वो इस समय क्रीज पर है, यानी कि लोअर मिडिल ऑर्डर के बल्लेबाज। क्षमता जरूर है कि अच्छे स्ट्रोक्स खेल सकते हैं। अपील हो रही है कॉट बिहाइंड की, और अंपायर की उंगली ऊपर, एक और करारा झटका। कमाल की गेंदबाजी
अपने फिरकी के जाल में फंसा दिया है वहां पर बल्लेबाजों को सागर ने। इस ओवर में गिरने वाला ये तीसरा विकेट और इसके साथ ही तीसरे ओवर का खेल भी समाप्त होता हुआ। 23 रनों का टारगेट और हालत खस्ता हो गई है किरण स्पोर्ट्स जांबुलपाडा टीम की। स्कोर केवल 13 रन 6 विकेटों के नुकसान पर। आतापर्यंत 18 चेंडूंचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आहे आणि 18 चेंडूमध्ये आतापर्यंत 6 गडी इथे मात्र जांभूळवाडा संघाने गमावले. म्हणजे तुम्ही एक षटक मात्र जर पाहिले तर तुम्ही या ठिकाणी पूर्णपणे खराब केला आणि त्याचमुळे आता मात्र कुठेतरी जांभूळवाडा संघ थोडासा का होईना बागफुटीवर आपल्याला येताना पाहायला मिळतोय. कारण 6 चेंडूमध्ये आता जिंकण्यासाठी 10 धाब्यांची गरज आहे. और देखिए योगेश, आकेश जब तक क्रीज पर थे, जो वन डाउन खेलने के लिए आए थे, बहुत अच्छा खेल भी रहे थे, 7 रन बनाए उन्होंने। वो रन आउट हुए, विकेट कीपर के हाथों से उन्होंने रन लेने की चेष्टा की और वो कहीं ना कहीं अभी तक के खेल में तो मैं समझता हूँ कि टर्निंग पॉइंट साबित हुआ है। और यदि जांबुलपाड़ा टीम मैच हार जाती है तो वही टर्निंग पॉइंट रहेगा इस पूरे मैच का। लेकिन अभी भी मैच समाप्त नहीं हुआ है। 6 गेंदों में 10 रन बनाए जा सकते हैं। स्कोर 13 रन 6 विकेटों के नुकसान पर। नए बल्लेबाज क्रीज पर पहुंचे हैं प्रशांत। परंतु इथून जर वालचीन संघ जर पराभूत झाला अजय तर नक्की ते संतुष्ट असतील की नाही आपण 23 धाबांवर सुद्धा मात्र चांगली फाईट केलेली आहे. नक्कीच या ठिकाणी आपण प्रयत्न केले आहेत आणि खरोखरच त्यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. परंतु आता मात्र अजय जर प्रेक्षकांना जर आपण प्रोटेक्शन जर केलं तर नक्कीच वालचीन संघाच्या बाजूने जास्त प्रोटेक्शन येते मात्र आपल्याला पाहायला मिळू शकेल. जी हाँ, क्योंकि पलड़ा इस समय वालचंद का भारी नजर आ रहा है। अब जो बल्लेबाज क्रीज पर है, ऐसे बल्लेबाज है जो बहुत अधिक बल्लेबाजी के लिए आते नहीं है, उनको ज़्यादा मौके मिलते नहीं है, लेकिन यही तो मौका है, हीरो बन सकते हैं हर्षद और प्रशांत। हर्षद के पास है स्ट्राइक। कमाल का ये मैच, कमाल का क्रिकेट, कमाल का टूर्नामेंट, स्वर्गीय संजय स्मृति चषक 2022। आखिरी ओवर की जिम्मेदारी गेंदबाज प्रदेश के कंधों पर। आखिरी ओवर की पहली गेंद, ओ बहुत तेज थी लेकिन बहुत दिशाहीन भी। बढ़िया विकेट कीपिंग। यहाँ पर 1 रन विकेट कीपर ने बचा लिया, मैं समझता हूँ। वाइट का इशारा किया है अंपायर ने, मुफ्त का रन। ऐसे कठिन परिस्थितियों में जब मुफ्त के रन मिलते हैं तो बड़ी खुशी मिलती है बल्लेबाजों को। अब 6 गेंदें और 9 रन चाहिए। चेजिंग कंपलसरी। ऑन साइड में डीप स्क्वायर ले गए। एक वाइडिश डीप मिड विकेट, एक लॉन्ग ऑन है, मिड विकेट सर्कल के अंदर मौजूद है। ऑफ साइड में लॉन्ग ऑफ बाउंड्री पर खिलाड़ी। लॉफ्टेड शॉट खेलने का प्रयास, लेकिन बात बनी नहीं, गेंद बल्ले पर नहीं ले पाए। हर्षद को हम देख रहे हैं योगी, जब से क्रीज पर आए हैं वो यही कोशिश कर रहे हैं कि बड़ा हिट लगाया जाए। सोच तो सही है, एक बड़ा हिट आएगा तो पूरी तरह से प्रेशर गेंदबाज पर रहेगा, लेकिन गेंद ठीक तरह से बल्ले पर ले ही नहीं रहे हैं। एक अनुमान में ही मानो बल्ला घुमा रहे हैं। नक्कीच अंधाधून फटकेबाजी इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे मात्र सरळपणे लॉप करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा मात्र चांगली फिल्डिंग, बॉलर फास्ट ड्राईव्ह, स्वतः गोलंदाजाने तिथे मात्र चेंडू स्टॉप केला. आणि आता मात्र समीकरण जर पाहिलं तर 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 धाब्यांची गरज. आणि आपण नेहमीच पाहतो ज्या ज्या लो स्कोरिंग मॅचेस असतात ते नक्कीच इंटरेस्टिंग होत असतात आणि त्यापैकी एक हा सामना आहे. आणि हा सामना तर नक्कीच किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा संघाने जर गमावला तर नक्कीच आज अजय रात्री 1-2 वाजेपर्यंत या मॅचची चर्चा पुन्हा जांभूळपाडा गावामध्ये नक्कीच होणार आहे. बिल्कुल, टारगेट तो 23 रनों का है, शायद 23 दिनों तक उनको नींद ना आए। 4 गेंदें 9 रन। अगली गेंद लेकर चले प्रदेश। धीमी गति की गेंद, इस बार टॉपेज है, 1 रन मिल जाएगा। डिक्लेयर जोन में गेंद, एक रन से अब कहाँ पर बात बनने वाली है। कम से कम एक बड़ा हिट चाहिए। 3 गेंदों का खेल बाकी है, अभी भी 8 रन चाहिए। ये मुकाबला यदि जीत जाती है वालशिन टीम तो ये सबसे खास जीत रहेगी मेरे ख्याल से उनके लिए, एक बहुत ही यादगार जीत रहेगी। नक्कीच नक्कीच खरोखरच कौतुकास्पद कामगिरी आपल्याला या दुसऱ्या डावामध्ये आपल्याला आई गावदेवी वालचीन संघाच्या वतीने पाहायला मिळाली. खास करून गोलंदाजांचं जेवढं कौतुक करावं तेवढंच कमी आहे, शब्द अपुरे पडतील. कारण 23 धाबांचं संरक्षण करत असताना या ठिकाणी पहा समीकरण 3 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत आणि 3 चेंडूंमध्ये या विजयासाठी 8 धाब्यांची गरज. एक समय 14 गेंदों में 12 रन चाहिए थे, तब एक ही विकेट गिरा था, लेकिन तभी बैट्समैन रन आउट हुए थे आकेश और उसके बाद विकेटों की झड़ी सी लग गई। अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट। लंबा हिट लेने की कोशिश, मिडल नहीं कर पाए। मिड ऑन पर फील्डर है आवेश, मिस फील्ड, लेकिन बढ़िया रिकवरी। यहाँ पर मौका है रन आउट का।
और जाना होगा पेविलियन में बैट्समैन प्रशांत को। एक और विकेट खो दिया है इस मैच में जाम्बुलपाड़ा टीम ने, और जाम्बुलपाड़ा टीम कहीं ना कहीं बैकफुट पर ही नजर आ रही है। 2 गेंदों का खेल बचा है, 7 रनों की जरूरत। पैसा वसूल मॅच इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतो या नेट टू नेट टी फॉर टॅट, कारण 2 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत, 7 धाब्यांची गरज. गडी आतापर्यंत किती गमावली जांभूळपाडा संघाने? 7च गडी गमावलेल्या आहेत. खराब क्रिकेट जांभूळपाडा संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाला. कोणीतरी नक्कीच जो आकेशने आपली जी विकेट या ठिकाणी फेकली आहे तिथूनच मात्र वाशिम संघाने या मॅचमध्ये कमबॅक केलं, आणि त्यानंतर जयेशने सुद्धा एक रिस्क उचलली होती. तो सुद्धा धावचीच्या स्वरूपातच बाद झाला, आणि तिथून मात्र संघ फ्रंटफुटला मात्र येऊ शकला नाही, कारण वाशिम संघाने त्या संघाला फ्रंटफुटला येऊन देण्याची मात्र संधीच दिली नाहीये. अतिशय चांगल्या दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 चेंडू शिल्लक, 7 धाब्यांची गरज आहे. जी हाँ, कहते हैं कि डूबने वाले को तिनके का सहारा होता है। मैं समझता हूँ आकेश का रनआउट होना, जयेश का रनआउट होना, वो एक तिनका ही तो मिला था डूबने वाली वालचिन टीम को, उसका उन्होंने फायदा उठाया है। 2 गेंदे 7 रन। शॉर्ट पिच गेंद, जाने दिया गेंद को, क्योंकि दिशाहीन गेंद है। समीकरण बदलेगा। 2 गेंदों में अब 6 रन चाहिए। अभी भी मौका है, छक्का जड़ते हुए मैच जिता सकते हैं अपनी टीम को बल्लेबाज हर्षद। काबिलियत तो है, उनके पास पावर भी है, बल्ले के बीचों बीच लेंगे तो काम बन सकता है। 2 गेंदे और 6 रनों की जरूरत। अगली गेंद लेकर चले प्रदेश। ओह, जाने दिया गेंद को, डक किया बैट्समैन ने। ये टेस्ट क्रिकेट नहीं हो रहा है योगी। 2 गेंदों पर आपको 6 रन चाहिए, लेकिन देखना है वहां पर विकेट कीपर और अंपायर के बीच में क्या चर्चा हो रही है। गेंद डॉट चली गई है। बल्ला घुमाना चाहिए था, क्योंकि इससे पहले बाउंसर नहीं डाला था इस ओवर में गेंदबाज ने, तो एक बाउंसर उनका बचा हुआ था, उसका उपयोग किया गया है। अच्छी गेंदबाजी। अब 1 गेंद और 6 रन चाहिए। गोल्डन सिक्सर की जरूरत जांभुलपाडा टीम को जीतने के लिए। नक्कीच खूपच मोठी चुकी ते मात्र आपल्याला हर्षदकडून पाहायला मिळाली. जणू काही त्याला असं वाटलं की नक्कीच हा चेंडू सुद्धा मात्र स्वेअर असेल, परंतु शॉट केल्यानंतर तो मात्र थोडंसं खाली बसला होता, आणि त्याचमुळे एक चेंडू शिल्लक आणि 7 धाब्यांची गरज होती, आणि मात्र हा लिगल चेंडू आणि सामना जिंकलाय आई गावदेवी स्पडी वालसिन संघाने. काय जबरदस्त या ठिकाणी खेळ प्रस्थापित केलेला आहे, कौतुक करावं तेवढंच कमी. ते बी धावांचं संरक्षण करत असताना 5 धावेने हा सामना जिंकलेला आहे. अभिनंदन एंड हार्ड लक किरण स्पोर्ट जांभुलपाड़ा। क्रिकेट के खेल में चमत्कार जो होते हैं वो इस तरह से ही होते हैं योगी। ये चमत्कारिक प्रदर्शन है वालचिन टीम का, चमत्कारिक बॉलिंग और फील्डिंग उनके खिलाड़ियों द्वारा।